लेट्स प्ले. पहिला चेंडू जुनेद साठी रेहान मिर्झा, एक अष्टपैलू खेळाडू आहे रेहान. पहिला चेंडू आखुडत्या लेनचा चेंडू पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला गोलंदाज रेहान कडून. रेहान बद्दल सांगायचं म्हणजे या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करतो, चांगली फलंदाजी करतो रेहान. एक अर्धापूर संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू म्हणून त्याचं नाव गणलं जाते. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. समोर जर फलंदाज पाहिले तर जुनेदने फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक. वन बॉन्स हातामध्ये आणि झेल बाद. जुनेद पठाण मिळाली शानदार भेट. ही स्पोर्ट्स किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. जुनेद पठाणसाठी पहिला चेंडू बाउन्सर होता आणि त्यानंतर लगेच दुसरा बाउन्सर, म्हणजे बाउन्सरने सुरुवात केली आहे. तिथे गोलंदाज रेहानने आणि सुंदर झेल तिथे कामरानचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याची जागा घेण्यासाठी जिशान 18 नंबरच्या जर्सी मधला खडाकेबाज फलंदाज. आताचे कळमनुरी मध्ये एक आमदार चषक झालं होतं, त्या चषकामध्ये सुंदर फलंदाजी केली होती. बॅटिंग स्टाईल थोडीशी वेगळी आहे फलंदाजाची, परंतु फटके मात्र मोठे मोठे मारतो हा फलंदाज. 18 नंबरच्या जर्सी मधला खतरा फलंदाज जिशान. गोलंदाजी मार्कवर मात्र रेहान मिर्झा सुंदर काम करतोय. मोठ्या फलंदाजाला बाद केले. जिशान साठी सुद्धा बाउन्सर, म्हणजे गोलंदाजाने आपले प्लॅन आखले गेले आहेत आणि त्यांचं एक्झिक्युशन सुद्धा आपल्याला सुंदर पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. अर्धापूर 11 संघ अतिशय एकतेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहायला गेलं तर पूर्ण टीम एक जर्सीने उतरलेली आहे, म्हणजे एक चांगली खेळ भावना. गोलंदाजी मार्कवर रेहान मिर्झा तेवढं सुंदर काम करतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, थोड्या वेळ चेंडू हवेमध्ये होता, पाठलाग केला जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे संघाचं खातं उघडलंय. धावफलकावर 2 धावा. पहिलं षटक चालू आहे, 4 चेंडू झालेत, 1 गडी बाद झाल्याच्या नंतर धावफलकावर लागले गेले ते 2 धावा. स्ट्रायकर एंडला जिशान आहे, नॉन स्ट्रायकर एंडला मुद्दू. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकतोय रेहान मिर्झा, ज्याने आत्ताच एक मोठा विकेट बाद केलाय जुनेद पठाणला. यावेळेस मात्र थोडासा दिशाहीन पडल्याच्या नंतर अगदी दूर गेलेला चेंडू आणि पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली आहे. धाव फलकावर एक अवांतर. धावसंख्येचा विचार केला तर पहिलं षटक चालू आहे, 3 धावा लागल्या गेल्यात. चेक कर. यावेळेस डाऊन द लेग चेंडू. प्रयत्न होता मोठा फटका मारण्याचा, परंतु पंचाचा इशारा वाईट आलाय. जिशान बद्दल बोलायचं म्हणजे 18 नंबरच्या जर्सी मध्ये फलंदाजी करतोय. काल 18 नंबरने जे चमत्कार केला होता, भारत आणि पाकिस्तानचा जो सामना होता, त्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती 18 नंबरच्या जर्सी मधल्या खेळाडूंनी. विराट कोहली, पाकिस्तान समोर विराट कोहली मात्र नेहमीच फॉर्मात असतो. बघूया जिशान कशा प्रकारची फलंदाजी करेल. 18 नंबर परिधान करून आलाय, मारलाय, फटका मारलाय, पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एक गडी बाद. जिशान सुद्धा बॅक टू पवेलियन. ही आहे अमर आमच्या कमिटीचे सदस्य एक जण चुना घेऊन जायचे. ए भैया, जिशान सुद्धा बाद झालाय. संघाला 2 झटके लागलेत पहिल्या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन रेहान मिर्झा, म्हणजे इंडियन संघाकडून जर विचार केला ज्या प्रकारची गोलंदाजी जसप्रीत बुमराह करतो त्या प्रकारची गोलंदाजी केली रेहान मिर्झाने. आता मात्र कळमनुरी संघाला थोडेसे
रियान मिर्झाला सावधरित्या खेळावं लागणार. शिवराज आलाय फलंदाजीसाठी आणि गोलंदाजी मार्कवर मात्र सुंदर काम केलंय. रियान मिर्झाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय गोलंदाजी आहे, भेदक गोलंदाजीचा सामना करावा लागतोय ब्राईट स्टार कळमनुरी या संघाला. कळमनुरी या संघाबद्दल बोलायचं जर झालं तर कळमनुरीचा संघ खासदार चषकामध्ये फायनलचा सामना खेळला होता या संघाने. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा रियान मिर्झा घेऊन आलाय शिवराजसाठी. लोवर फुलटा चेंडू अगदी पुढे टाकलेला यॉर्कर लेनचा म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले ते 3 धावा 2 गडी बाद. माफ करा 4 धावा 2 गडी बाद. चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. दुसरं षटक पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकण्यासाठी आणि स्ट्रायकर हेडला पहिल्यांदाच आलाय तो मुद्दसीर आणि जाबेर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा आहेत. या खेळपट्टीचा जर विचार केला तर या खेळपट्टीवर आपण 100+ म्हणजे 100च्या वर धावा होताना बऱ्याच वेळात पाहिल्यात. फलंदाजीसाठी अनुकूल आहे पण आपल्याकडे जर चांगली गोलंदाजी असेल तर गोलंदाजी सुद्धा खूप चांगली करता येईल या खेळपट्टीवर. खेळपट्टीचा विचार केला तर उभे झालाय गोलंदाजी मार्कवर जाबेर. जाबेरच्या चेंडूवर स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मुद्दसीरचा, परंतु बॅटसी कनेक्ट व्यवस्थित झालेला नाही. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि पहिला चेंडू आपल्याला निर्धाव. जर अर्धापूर 11 या संघाकडे पाहिलं गेलं तर अतिशय सुंदर संघ मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. कारण टीम जर्सी ज्या प्रकारची पाहायला मिळते एक एकात्मकतेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान दूर टाकलाय चेंडू, त्याला छेडले गेले. बॅटचा बाहेरचा येद लागून पॉइंट मध्ये मुद्दसीर सुद्धा बाद. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. ठाकूर, वीरेन ठाकूर बद्दल बोलायचं म्हणजे की या कळमनुरी संघातला सर्वात जुना खेळाडू, म्हणजे अतिशय मोठा अनुभव असलेला खेळाडू. संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. या अडचणीतून बाहेर काढेल का फलंदाज वीरेन ठाकूर. आणि गोलंदाजी मार्कवर एका पाठोपाठ एक चांगली भेदक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अर्धापूर 11 या संघाकडून. जाबेर चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जाबेर धावेल. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटच्या डोक्याच्या वरनं चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि नक्कीच चेंडू सीमा पार जाईल. या बरोबर संघाचा पहिला खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. वीरेन ठाकूर मोठा खेळाडू आहे आणि त्याचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा धावतोय. जाबेर यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला. हलक्या हाताने सन्मानपूर्वक खेळले आणि एक धाव सुद्धा पूर्ण केली. स्ट्रायकर एंडला शिवराजला पाठवले. जाबेरच्या गोलंदाजीचा विचार केला तर
वारंवार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणजे बाहेरच्या दिशेमध्ये टाकले जाणारे चेंडू गोलंदाजाकडून पाहायला मिळतात. मुद्दसीर अगदी बाहेरच्या चेंडूला छेडले गेले आणि त्याचा टॉप एज लागून बाद झालाय मुद्दसीर. नंतर आपण वीरेनचा जर विचार केला तर वीरेनला सुद्धा अगदी बाहेर टाकलेला चेंडू, परंतु वीरेनने मिडल ऑफ द बॅट केला आणि चेंडूला चौकार पाठवले. पुन्हा एकदा जाबेर धावेल. शिवराजचा फटका आडव्या बॅटने खेळायचा होता. समोरच्या दिशेमध्ये टाकलेला चेंडू आणि आडव्या बॅटने फटका खेळायचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू. आता मात्र थोडासा कानमंत्री दिला जातोय. नॉन स्ट्रायकर एंडला एक अनुभवी खेळाडू आपल्याला वीरेन ठाकूर थोडासा वार्तालाप करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण टीव्ही स्क्रीनवर. या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण tenniscricket.in या युट्यूब चॅनलवर पाहू शकता. जर आपल्याला या चषकाचे जर काही नोटिफिकेशन पाहिजे असेल तर साईडला एक सबस्क्राईब नाव आहे, त्याच्यावर क्लिक करायचंय, बेल आयकॉनला दाबायचंय. आपल्याला पूर्ण अपडेट या आमदार चषक 2025 चे पूर्ण अपडेट मिळून जातील. त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करावं लागणार आहे tenniscricket.in या युट्यूब चॅनलला. समोरच्या दिशेमधले असलेले प्रेक्षक थोडस बसून घ्या भाऊ, थोडस बसून घ्या. धन्यवाद. यावेळेस पुन्हा समोर टाकलाय चेंडू आणि प्रयत्न होता तिथे रेहानचा, परंतु झेल सुटलाय. षटकाची समाप्ती निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेले ते 9 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग. चला 2 पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. सामना लवकर चालू करायचा आहे, वेळ घ्यायचा नाहीये अर्धापूर संघ, कारण पॅनल्टी कंपल्सरी आहे. या गोष्टीकडे थोडस लक्ष द्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 9 धावा, 3 गडी बाद झालेले आहेत. शिवराज 3 चेंडूचा सामना करत शून्यावर खेळतोय. वीरेन ठाकूर 2 चेंडूचा सामना करत 5 धावावर फलंदाजी करतोय. 9 धावा झालेल्या आहेत. जाबेरचा षटकाचा मागच्या षटकाचा विचार केला तर जाबेरने 5 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय आणि रियान मिर्झा ज्याने पहिल्या षटकामध्ये 4 धावा देत 2 गडी बाद केले होते, तोच रियान मिर्झा आपल्याला तिसरे षटक हाताळण्यासाठी पाहणार गोलंदाजी मार्कवर दिसतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज असणार आहे तो शिवराज गरड. बघूया कशा प्रकारचा सामना करेल, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. ती संघ थोडा अडचणीत सापडलेला आहे, कारण एक ॲव्हरेज स्कोर जर आपण पाहिलं गेले, माफ करा वीरेन ठाकूर असतील स्ट्रायकर एंडला, जर ॲव्हरेज स्कोर आपण जर पाहिलं निर्धारित 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 25-26 आहे, परंतु कळमनेरी संघाच्या धावा झाले ते 9 आणि गडी बाद झाले ते 3. पुढचा चेंडू वीरेनने रिव्हर्स फटका खेळलाय. चेंडू सीमा रेषेकडे धावतोय आणि नक्कीच जाणार का नाही. चेंडू हल्ला गेलाय आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. म्हणजे प्रयत्न चांगला आहे, कारण आपण पाहिलं की अगदी बाहेर टाकणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा चांगला चोख प्रत्युत्तर वीरेन ठाकूर कडून पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तिसरं षटक, पहिला चेंडू प्रगतीपथावर, दुसरा चेंडू चालू आहे. यावेळेस पुन्हा त्या दिशेमध्ये खेळलाय. जोराचा फटका क्षेत्ररक्षक तैनात केला. 1 धाव तर पूर्ण केली आणि 1च धावेमध्ये संतुष्ट असतील दोन्ही फलंदाज. 12 धावा. जेव्हापासून वीरेन ठाकूर मैदानात आला थोडस संघ सावध झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे थोडस संयमी सुरुवात म्हणावी लागेल, कारण पहिले 3 गडी अगदी कमी धावसंख्येवर बाद झाले. त्यानंतर धावाला या संघाला सावरलं ते वीरेनने, परंतु शिवराजला मात्र भागीदारी करावी लागणार. शिवराजचा प्रयत्न, पुन्हा मोठा फटका खेळण्याचा. गोलंदाजाने अगोदरच फलंदाजाच्या बॅटिंग स्टान्स ओळखला आणि आखूडत्या लेनचा चेंडू सोडून टाकलाय. चांगली दिमाखदार गोलंदाजी. म्हणजे आपण जर पाहिलं, क्रिकेट हा केवळ शारीरिक कसबेचा खेळ नसून तर बौद्धिक क्षमतेवर चॅलेंज करणारा खेळ आहे.
त्याचा बौद्धिक खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटचा एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये गडी बाद, शिवराज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर जर विचार केला तर अजूनही 5 षटकाचा खेळ बाकी आहे. थोडस संयम दाखवावा लागेल जर कळमनुरीला संघाला या सामन्यामध्ये एक फायटिंग टोटल उभा करायचा असेल तर या प्रकारचे फटके खेळावे लागतील. काय फटका सजवलाय भावाने आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. आपण पाहिले पवनचा पॉवर पाहिलाय आणि काय फटका सजवला. आकृत्या लेनचा चेंडू होता, चेंडूचा टप्पा ओळखला, स्वतःसाठी रूम क्रिएट केलाय आणि चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळून काढले. सीमा रेषा पार, षटकार. सुंदर फलंदाजी, कारण रियान मिर्झाची भेदक गोलंदाजीच्या समोर या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दिमागदार फटका, यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. विचार केला तर चांगली फलंदाजी आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्याला पवन पवार यांच्याकडून पाहायला मिळते. यावेळेस मात्र थोडस आपण टप्पा जर पाहिलं तर थोडस ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फलंदाजाने ओळखले आणि केवळ पुश करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये वन बॉल चेंडू केलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. रियान मिर्झाची वापसी म्हणावी लागेल. षटकार खाल्ल्याच्या नंतर पुन्हा एकदा धावतोय पवन साठी. शक्ती नेटचा इश्यू होता, त्यामुळे थोडासा डिले लागतोय. आम्ही स्टॉपच थांबवला गेलाय अर्धापूर संघ, टेन्शन घेऊ नका. म्हणजे एकूण धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा असतील, मे बी 21 धावा ना.
जाऊया सामन्याकडे. चालू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण जाबेरला पाहतोय. दिमागदार फटका थर्ड मॅचच्या दिशेमध्ये आणि काय क्षेत्ररक्षण आहे आपलातून क्षेत्ररक्षण. पण जर पाहिलं गेलं त्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता अगदी 30 सर्कल मध्ये चेंडूला अडवल्या गेले क्षेत्ररक्षकाने आणि तत्पूर्वी घेतली ती एक धाव. धावसंख्या वाढतीये 22 धावा धावपलकार लागल्या गेल्या. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेला गोलंदाज जाबेर कडून. जाबेर शेख आता मात्र पवन असेल जो की सुंदर फलंदाजी करतोय. पवन फुल टॉस दिशा दिलीये चांगला फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार खणखणीत चौकार. पवन फलंदाजीसाठी आलाय. धाव संख्येमध्ये भर होती. धाव संख्या जाऊन पोहोचली 26 धावा. आता मात्र थोडस श्वासामध्ये श्वास आलाय कळमनुरी संघाच्या. एका बाजूने विकेट पडत होत्या पवनने डावाला सवारले. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेमध्ये आपल्याला वारंवार चेंडू पाहायला मिळत आहेत. म्हणजे अर्धापूर संघाने अगोदरच प्लॅन आखले गेले आणि त्याचं प्लॅनचं अवलोकन अनुकूल करतायत तिथे अर्धापूरचे गोलंदाज. एक्झिक्युशन ज्याला म्हणलं जातं त्या प्रकारचं एक्झिक्युशन. कारण आपण पाहिले बाहेरचे चेंडू टाकतायत आणि थर्ड मॅन एक स्क्वेअर कटला 2 अतिरिक्त खेळाडू तैनात केले आहेत. म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा दूर टाकलाय आणि पंचाचे हात वर करत इशारा आलाय का वाईट असणार आहे चेंडू. म्हणजे आपण जर पाहिलं गेलं तर एकाही टीम कडून आपल्याला या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं नव्हतं. स्क्वेअर कट एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या बाहेर थर्ड मॅनला एक खेळाडू, फर्स्ट स्लिप मध्ये एक खेळाडू आणि बाहेरच्या दिशेमध्ये टाकले जाणारे चेंडू. म्हणजे सुंदर कॉम्बिनेशन. ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवले त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज धावतोय. सुंदर गोलंदाजी. जर पाहिलं गेलं जरी बॅटला फटका कनेक्ट झाला असता तरी क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये तैनात केलेले होते. म्हणजे दिमागदार खेळ बुद्धिबळाच्या पटलासारखा पटलावर ज्या प्रकारे बुद्धिबळाचा खेळ खेळला जातो त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय अर्धापूर 11 या संघाकडून. होम टीम जर विचार केला तर थोडासा ऍडव्हान्टेज राहतात आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय तो गोलंदाजी करणारा संघ. यावेळेस समोर टाकला होता आणि चेंडूला हवाई यात्रेमध्ये पाठवले सीमा रेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. ताजं उदाहरण आपल्याला पवनच्या बॅटिंग मधून पाहायला मिळते. संयम दाखवलाय आणि टप्प्यात कार्यक्रम करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटशी संपर्क झालेला नाही. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. 4 सांगतो की आपला वेळ संपत येतोय. आपला पॅलंटी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण तुमच्यासाठीच नाही तर सर्व संघासाठी ही नियम लागू आहेत. 33 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. पवार म्हणण्यापेक्षा पॉवर म्हणायला काय हरकत नाही. पवन कडून सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. 7 चेंडू मध्ये 18 धावा आणि गोलंदाजी मार्कवर अनुभवी खेळाडू या संघाचा मुखी झालाय. अर्धापूर 11 या संघाचा जर विचार केला तर या संघातला सिनियर खेळाडू मुखी झालाय. बघूया मुखीत कशा प्रकारची गोलंदाजी करेल आणि
कळमनुरी संघाचा विचार केला तर त्यांचा सर्वात सिनियर खेळाडू स्ट्रायकर एंडला आहे. वीरेन मुकीद वर्सेस वीरेन, अनुभव वर्सेस अनुभव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. मग या कोणता खेळाडू सरस ठरेल तो. धाव आहे का सर? रवी पाटील आहे का? धाव आहे. अच्छा, लेग बायच्या रूपातली धाव असणार आहे. थोडस चेक करून घ्या. पुढचा चेंडू यावेळेस थोडासा दिशाहीन चेंडू आणि घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि पंचाचा इशारा की 2 धावा. म्हणजे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्याच्या नंतर 2 धावा आपण पाठीमागच्या दिशेमध्ये जर पाहिले गेले तर घोषांकित क्षेत्र आहे त्या दिशेमध्ये जर चेंडू गेला जमिनीशी लगत तर 2 धावा असणार आहे आणि डायरेक्ट जर मागे जाऊन पडला तर 4 धावा असणार आहेत. जाऊया सामन्याकडे. मुकीत यावेळेस पवन साठी. पवनने पुन्हा एकदा पॉवरफुल पटका तर खेळला परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये आणि 1 धाव. यावेळेस फुलटा चेंडू गॅपमध्ये तर खेळलाय. पाठलाग केला जातोय. पाठलाग होणार नाहीये कारण चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. मी अगोदरच सांगितलं होतं की एका संधीची म्हणजे वेळ आणि खेळ कधी बदललेले हे सांगता येत नाही. त्यासाठी आपल्याला पेशन्स दाखवावं लागतील. एका मोमेंटमची एका संधीची वाट पाहावी लागेल आणि ती संधी आली आणि त्या संधीचं सोनं करतायत हे फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडूला पाडवले सीमा रेषा पार चौकार. आता मात्र हाणामारीचा खेळ सुरू झाला. ब्राईट स्टार कळमनुरी या संघाने अगोदर संयम दाखवलाय पवन आणि वीरेनने. आता मात्र तुफान हाणामारी चालू झाली. पुन्हा एकदा फटका आणि चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय सीमा रेषा पार चौकार. काय फलंदाजी आहे. षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा. वेळ घ्यायचा नाहीये. वीरेन ठाकूर 10 चेंडू मध्ये 22 धावावर फलंदाजी करतोय. पवन 8 चेंडू मध्ये 18 धावावर फलंदाजी करतोय. मुकीचा जर मागच्या षटकाचा विचार केला थोडस मागड 13 धावा माझ्या मते. आता बघूया 5 षटक संपल्याच्या नंतर अर्धापूर 11 संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावर सोपवतील. कारण निर्णायक षटक असणार आहेत. कारण पॉवर प्लेचे 2 षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र स्लॉग वर चालू आहेत म्हणजे ज्याला हाणामारीचे षटक म्हणले जातात स्लॉग षटक. देसाई डीजे मालक देसाई जिथं कुठं असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. डीजे मालक देसाई. देसाई रवी पाटील देसाईला फोन करा. हा लावा.
चला 5 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा. गोलंदाजाचं नाव काय? रियान भाई. आझम, आदम, आदम खान नाही आहेत. शेबाज, शेबाज आहेत गोलंदाजी मार्कवर. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आपण पाहतोय जेव्हा या संघाचे 3 गडी बाद अगदी सस्त्यावर झाले होते, त्यानंतर मात्र या दोघांनी धाव या संघाला सावरले. यावेळेस फटका सजवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. ओके 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 ओके. बॉल चेक करा, बॉल चेक करा. बॉलर बॅन असणार आहे. जर्क, जर्क गोलंदाज आलाय आणि नो बॉल आणि बॉलर बॅन. म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार, एकूण 5 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट आणि गोलंदाजाला मुभा नसणार आहे या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्याची. 5 धावा या चेंडूवर आणि चेंडूही गणल्या जाणार नाहीये. चला नवीन गोलंदाज लावायचंय. हा फ्री हिट म्हणजे पुढचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट, कारण फ्री हिट चेंडू असणार आहे पुढचा. अरे सर बेटो, गोलंदाज चेंज केलाय. बिलाल सर बॉलर नेम उबेद. उबेद आलाय गोलंदाजी मार्कवर आणि पवन, पवन पवार मात्र काय फलंदाजी करतोय. प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं या फलंदाजाने. पुन्हा एकदा वाईट चेंडू. चला 1 मिनिट पंच. चला चालू द्या, सामना चालू करा. व्हाईट बॉल असणार आहे आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. प्रत्येक बॉलला चेक केलं जाईल. डोंट वरी, कोणताही संघ आम्हाला जवळचा नाही आणि कोणताही दूरचा नाही. एकदम मी जर सांगतो हे आमदार चषक 2025 जे अर्धापूर येथे खेळलं जाते ते एकदम पारदर्शकतेप्रमाणे खेळलं जाते. कोणतेही एकही चान्स नाहीये की या टुर्नामेंटला नाव ठेवण्यासाठी. एकदम पारदर्शकतेप्रमाणे सामने खेळवले जात आहेत. यावेळेस पॉवरफुल बिग बिग
बिग हिट षटकार. फटका असा धुवा चेंडूवर 12 धावा काढलेल्या आहेत. आणि एक विशिष्ट गोष्ट म्हणजे की या दोन खेळाडूंची 49 धावांची भागीदारी झाली आहे. काय फलंदाजी केली आहे या दोघांनी. म्हणजे अतिशय अनुभवाचं प्रदर्शन दाखवलंय. नॉन स्ट्रायकर एंडला वीरेन ठाकूरने जे कानमंत्र दिले होते फलंदाजीसाठी, येणारा फलंदाज मला तरी वाटतं वैयक्तिक की दुसरा फलंदाज येणार होता, परंतु हातवारे एक इशारा करून वीरेनने मात्र फलंदाज बदलला आणि पवनला पाचारण केलं. या वेळेस मात्र चेंडू हवेमध्ये एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. तिसरी धाव इथे मैदानाच्या आतमध्ये. वा, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 3 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत आणि या बरोबर या दोघांची 50 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. वेल प्लेड. आणि धावसंख्येचा विचार केला तर 6वं षटक चालू आहे. 64 धावा, 64 धावफलकावर लागल्या गेल्यात. या षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत. प्रत्येक बॉल बघायचा. पुढचा चेंडू. यावेळेस गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाले. बॅटचा टॉप एज लागून वीरेन बॅक टू पवेलियन. बाद झाला वीरेन. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे या वीरेनच्या फलंदाजीचा जर विचार केला तर वीरेनने 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. 11 चेंडू मध्ये 22 धावा कडून बाद झाला हा फलंदाज. अबेद लाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. गोलंदाजी मार्कवर मात्र या षटकामध्ये गोलंदाजी चांगली आहे. यावेळेस पावर चेंडू करतोय हवाई सबर षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. षटकार पाहायला मिळालाय. अबेद लाला पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेत. आपला इंटेंट दाखवलाय अबेदने. 70 धावा, 6वं षटक प्रगतीपथावर आहे आणि आबिद गोलंदाजी मार्कवर, माफ करा उबेद मिर्झा आहे गोलंदाजी मार्कवर. 16 धावा खर्च केल्यात आता तरी. आणि स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू सीमारेषेकडे जातोय. त्याचा पाठलाग केला जातोय आणि तत्पूर्वी 3 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. एक मिनिट पंच, थोडस थांबा. चला, हा बॉल लो असणार आहे. जर यस, म्हणजे हा चेंडू नो प्लस 3 धावा आणि चेंडू आहे नो. जर चेंडू पाहायला मिळालाय त्यामुळे हा नो चेंडू तिसऱ्या पंच कडून करार दिला जातोय.
तर गोलंदाज बदलावा लागेल. हा येस येस, आपण आपल्या मोबाईलवरही पाहू शकता. आम्ही ते त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ काढून आपल्याला आपला जो ग्रुप बनवला गेला त्यावरही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बॉल बॉल दिखव. म्हणजे खरं सांगायचं झालं तरी आमदार चषक 2025 जे काही जेवढे काही सामने झाले एकदम पारदर्शकतेप्रमाणे सामने झालेत. एकही जागा शिल्लक नाहीये की या टुर्नामेंटला नाव बोट कोणी ठेवेल. एकदम पारदर्शकतेप्रमाणे हे सामने खेळवले जात आहेत आणि मी अपेक्षा करतो की सर्व संघ आम्हाला सहकार्य करेल. ज्या प्रकारचं तुम्ही आम्हाला सहकार्य करत आलात त्याच प्रकारच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो. चला बॉलर चेंज करावा लागणार आहे. आताच्या 3 धावा आणि नो बॉल, 4 धावा आहेत. म्हणजे एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर 74 धावा, 5 गडी बाद. अर्धापूर संघाने पहिल्या काही षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. थोडस मागच्या काही षटकामध्ये मात्र रियान मिर्झा ज्या प्रकारची गोलंदाजी करत होता त्याला मात्र साथ मिळालेली नाही. एकाही गोलंदाजाने एका बाजूने थोडस जाकीरने चांगली मदत केली परंतु रियान मिर्झा सारखी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. संघ थोडासा अडचणीत सापडलेला होता कळमनुरीचा संघ. चला नवीन बॉलरचं नाव सांगायचंय, आदम आदम खान. फिरिट आहे. आदम खान गोलंदाजी मार्कवर थोडस क्षेत्ररक्षण बदलताना आपण पाहतोय. चांगला चेंडू, सुंदररित्या टाकलेला चेंडू आहे आणि चांगल्यारीत्या अडवलंय. आदम खान जे नवीन गोलंदाज आहेत आपण पाहतोय. फुल्लर लेनचा चेंडू म्हणजे एक कटर गोलंदाज आहेत, पडल्याच्या नंतर फुल्लर लेनचा चेंडू त्यांच्याकडून पाहायला मिळाला. बघूया पुढचा चेंडू कसा टाकतील. फ्रीडच्या चेंडूवर मात्र मोठा फटका मारू दिलेला नाहीये. आता उभेद असतील यावेळेस. आखुडता लेनचा चेंडू आणि काय फटका, चेंडूला पाठवलंय हवा यात्रामध्ये सीमा रेषा पार. षटकार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 81 धावा. बारा धावावर 3 गडी बाद झाले होते. 2 षटक होते. 2 षटकात 9 धावा होत्या, 3 गडी बाद होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा, 2 षटकामध्ये 9 धावा आणि 3 गडी बाद झाले होते परंतु काय वापसी केली त्या प्रकारची गोलंदाजी मात्र पाहायला मिळालेली नाही. आता मुकीद बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. मुकीदचं पहिलं षटक एक सन्मानपूर्वक होतं, चांगली गोलंदाजी केली होती मुकीदने. या षटकामध्ये मात्र संघाच्या आशा असणार आहेत. चांगला चेंडू, मुकीद मात्र चांगली गोलंदाजी करतोय. मुकीदचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण या प्रकारचा सामना एका बाजूने जर पाहिलं तर फटकेबाजी होती परंतु थोडस फटक्यावर अंकुश लावलाय ते मुकीदने. रियान मिर्झाला 7 हवी होती, तो गोलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय मुकीद. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. मोठी धावसंख्या, मोठा फटका मारू दिला नाही, केवळ एकच धाव आणि चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. 2 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च केली. म्हणजे हाणामारीच्या वेळामध्ये या प्रकारची गोलंदाजी, स्लॉग ओव्हर मध्ये या प्रकारची गोलंदाजी अनपेक्षित असते परंतु ते काम सध्या तरी करून दाखवलंय. अद्याप तरी या षटकामध्ये मुकीदनं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. वा वा, काय गोलंदाजी आहे.
या संघाला पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण एका बाजूने फटकेबाजी होती, परंतु या षटकामध्ये एक अनुभव. वीरेन ठाकूर मैदानाच्या बाहेर गेल्याच्या नंतर एक अनुभवी खेळाडू, अनुभव गोलंदाज मुखित. वा, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे गोलंदाज मुखितच. सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च केली, म्हणजे आपल्या अनुभवाचं पूर्ण प्रदर्शन. जेवढा काही अनुभव आहे तो पणाला लावतोय हा गोलंदाज मुखित. थोडासा वार्तालाप आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू आपसामध्ये थोडासा वार्तालाप करतायत, कारण ज्या षटकामध्ये मोठ्या धाव्या करायच्या होत्या त्या षटकामध्ये मात्र धावा खर्च केलेला नाहीयेत गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि एकच धाव. 7व्या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात मुखित. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका सजवला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली नाहीये आणि चेंडू सीमा रेषा पार षटकार. परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. षटकार आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 89 धावा. मुखित 2 षटकामध्ये 21 धावा खर्च केल्यात. मागच्या षटकाचा जर विचार केला तर केवळ 8 धावा खर्च केल्या. 7व्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात. आता मात्र आदम खान असणार आहेत गोलंदाजी मार्कवर. हिंदवी एम्पायर संघाचे पूर्व खेळाडू जे की आपल्या विकेट किपरने सर्वांच मन जिंकून घेतलं होते ते अभिजित भाऊ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. या गोलंदाजाने मात्र न्यूझीलंडचा जो मिचेल सँटनर आहे त्याची आठवण करून दिली. ज्या प्रकारचे मिचेल सँटनर एकदम स्लोअर वन चेंडू टाकतो, एकदम स्लो चेंडू टाकतो, त्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आदम खान यांच्याकडून. नाहीये. चला चला सामना चालू करा. चांगला चेंडू, प्रयत्न नाहीये. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी रिस्की धाव आणि थोडीशी मिसफील्ड झाली. तिसरी धाव होताना इथे पाहतोय आपण, होईल का? 3 धावा. म्हणजे ज्या चेंडूवर झेल व्हायला पाहिजे होता तिथे 3 धावा. गोलंदाजी चांगली. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर एक संधी क्रिएट केली होती परंतु झेल होऊ शकला नाही आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 3 धावा पूर्ण केल्यात. यावेळेस डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख फटका. पवन हा गेला षटकार आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. या षटकाराबरोबर 98 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि काय फलंदाजी आहे. पवनचा जर विचार केला तर 45 धावावर फलंदाजी करतोय. काय चेंडू आहे, सुंदर. आणि लेंथ जर पाहिली गेली तर अगदी गुड लेंथचा हा चेंडू होता. केवळ बग्याची भूमिका केली तिथे.
पवनने 45 धावावर फलंदाजी करतोय पवन. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर षटकार. या बरोबर पवन आपला अर्धशतक पूर्ण झालंय. बॅट दाखवायचे. काय फलंदाजी केली. बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. गाण्याचा यावेळेस लेंथ परिवर्तन केले. चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर करतोय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 19 चेंडू मध्ये 57 धावा केलेल्या आहेत. फलंदाज पवन, मी पवार म्हणणार नाही, पॉवर म्हणेल. पवनने जे पॉवर दाखवलाय 57 धावा आणि एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर निर्धारित 8 षटकामध्ये 110 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. जर विचार केला तर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये केवळ 9 धावा होत्या आणि 3 गडी बाद झाले होते. त्यानंतर मात्र कळमनुरी संघाने वापसी केली आहे. संघाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचून दिले. आपले पहिले 3 गडी जे बाद झाले होते, मुद्दू, जुनेद यासारखे तगडे फलंदाज बाद झाल्याच्या नंतर या संघाने एवढी मोठी धावसंख्या उभारली. परंतु अर्धापूर संघाकडे त्या प्रकारची फलंदाजी आहे. त्यामुळे सामना रंगतदार होईल, यामध्ये काही द्विमत नाहीये. रियान मिर्झाने एकमात्र हा गोलंदाज असणार आहे ज्याने चांगली गोलंदाजी केली. रियान मिर्झाने वैयक्तिक जर विचार केला रियान मिर्झा ज्याने 2 षटकामध्ये 16 धावा देत 3 गडी बाद केले. जाबीर 2 षटकामध्ये 17 धावा. मुकीद 2 षटकामध्ये 21 धावा आणि आदम खान 1.2 षटकामध्ये 28 धावा. पवन 19 चेंडू मध्ये 57, आबिद लाला 8 चेंडू मध्ये 19 आणि वीरेन ठाकूर 11 चेंडू मध्ये 22. या 3च फलंदाज आहेत ज्यांनी मोठी धाव संख्या उभारली. जरा क्षेत्ररक्षण सजले गेले. फलंदाज पाठवा. अंपायर आपली जागा घ्या. पंच आणि आलेले संघ किनवट संघ आपली प्लेइंग 11 पाठवून द्यायचे. दिली का? उमरी संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट पाठवून द्यायचे. चला, क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. फलंदाज पाठवून द्या. बिलाल सर आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. बस सर ठीक आहे. देऊन टाका. जे तुमची खेळणारी ऍक्टिव्हिटी 11 द्या. नाही तसे 15 द्या, पण खेळायचे जे आहेत ते 11 सांगून द्या.
चालू ठेव. चला क्षेत्ररक्षण सजले गेले. फलंदाज पाठवून द्यायचे. फलंदाज आपण पाहतोय आदम खान आणि दुसरा फलंदाज उबेद मिर्झा आणि आदम खान ही फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. आणि गोलंदाजाचं नाव अद्याप कळालेलं नाहीये. तिथून बिलकुल सांगायचं नाही पवन भाऊ. नाही नाव ऐकायला येते पण तिथून बिलकुल सांगायचं नाही. हो तेच तर त्याचा टाइम चालू केलाय. आलेत. हा नाव सांगा भाऊ बॉलरचं. अख्तर रजा गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. पॉवर प्लेचे निर्धारित 2 षटक असतील म्हणजे 12 चेंडूचा खेळ असेल पॉवर प्ले मध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर अख्तर, स्ट्रायकर एंडला आदम खान आणि 111 धावाचा पाठलाग करतोय अर्धापूर 11 संघ. पॉवर प्लेचे 2 षटक असतील. हे 2 षटक मात्र निर्णायक असणार आहे कारण या 2 षटकामध्ये जर मोठी धावसंख्या उभारली तर हा संघ चेस करू शकतो, पाठलाग करू शकतो. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. त्यामुळे क्रिकेट अनप्रेडिक्टेबल गेम ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारचा खेळ आहे. गोलंदाजी मार्कवर अख्तर रजा पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय. कर्णधाराने एक मोठी जिम्मेदारी दिली कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये असे गोलंदाज असतात ज्यांच्यावर एक संघनायकाची आशा असते. तो अख्तर रजा आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. आणि स्ट्रायकर एंडला असतील आदम खान. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक खाली आलाय, त्याच्या खाली शिवराज आणि पहिल्या चेंडूवर मोठा विकेट. आदम खान बॅक टू पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. आदम खान बद्दल बोलायचं झालं तर या फलंदाजाकडे ती काबिलियत होती. या फलंदाजाला मी अगोदर पाहिलेलं आहे की या फलंदाजाकडे आहे ती ॲबिलिटी होती. परंतु मोठी धावसंख्या चेस करत असताना पहिल्या चेंडूवर एक चुकीचा फटका. कारण जर गुरु टेनिस बॉलचा विचार केला तर 9व्या चेंडू मध्ये मोठे फटके खेळणं थोडस महागडं ठरू शकते. आणि त्याचा प्रत्यय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय जो मोठा विकेट. आदम खान बाद झालाय. आता तोसिफ असेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. तोसिफ बद्दल जर विचार केला तर तोसिफ आणि रेहान मिर्झा अजूनही फलंदाजीसाठी आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर कळमनुरी संघाच्या अख्तर रजाने मात्र संघाला एक मोठा विकेट मिळवून दिलाय. आदम खान सारखा मोठा फलंदाज बाद केलाय. अख्तर छोटसा रनअप आहे परंतु तेज तरार गोलंदाजी करतोय. त्याच्या रनअपवरनं वाटत नाही का एवढा तेज तरार असेल. थोडासा दिशाहीन चेंडू डाऊन द लेग आणि पंचाचे हात समांतर करत आम्हाला इशारा आलाय. वाईट चेंडू असणार आहे. धाव फलकामध्ये धावसंख्या सुरू झाली आहे. धावफलकावर 1 धाव लागली गेली. 110 धावा अजूनही काढायच्या आहेत. बघूया कशा प्रकारचा सामना करतील अर्धापूर 11 संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पॉवर पाहायला मिळालाय. चेंडूला पाडलं सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार.
पुढचा चेंडू यावेळेस या अगोदरच्या चेंडूवर आपण ताकद पाहिली आणि या चेंडूवर नजाकत केवळ दिशा दाखवली आहे आणि 2 धावा गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय 2 धावा धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावपलकावर लागले गेलेत म्हणजे कळमनुरी संघाचा जर विचार केला तर 2 षटकामध्ये 9 धावा होत्या परंतु अर्धापूर संघाची सुरुवात चांगली झाली विकेट जरी गेला असेल पहिल्या चेंडूवर मात्र चांगली वापसी म्हणावी लागेल कारण तोसिफ कडून चांगली फलंदाजी पाहायला मिळते तोसिफ त्याच्या बॅटिंग स्टाईल वरनं वाटते की मोठा फलंदाज आहे पुन्हा एकदा यावेळेस फटका आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार षटकार षटकार आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार पाहायला मिळतोय तोसिफच्या फलंदाजीमधून तोसिफच्या फलंदाजीचा विचार केला तर अगदी नव्या कोऱ्या करकरीत बॅटनं फलंदाजी करतोय जी फळी त्याच्याकडे आपल्याला पाहिली जाते एकदम नवी आहे ब्रँड न्यू आणि त्या नव्या फळीने नवा चेंडूचा सामना आहे गती परिवर्तन केलं होतं आणि यावेळेस काय झालंय झेल टिपला गेलाय आणि तोसिफ सुद्धा माघारी परततोय मोठा विकेट मोठा विकेट कारण लोअर फुलटॉस डीप होणारा चेंडू स्लोअर 1 चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याचा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तोसिफ सुद्धा बाद झालाय म्हणजे या संघाचे 2 मोठे जे फलंदाज होते एक आदम खान आणि तोसिफ ते माघारी परततायत निराशाजनक आपण तोसिफच्या बॉडी लँग्वेज वरून पाहू शकता की किती निराश दिसतोय टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जात आहे की तोसिफ नवीन फलंदाज बॅट्समॅन XYZ विकेट कीपर बॅट्समॅन या संघाची हादी खाजी अखोडत्या लेनचा चेंडू फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे सुंदर क्षेत्ररक्षण तेवढा सुंदर गॅदर तिथे वीरेंचा आणि पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावपलकार लागले 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे आणि स्ट्रायकर एंडला आता अभेद असणार आहे अभिद लाला उबेद माफ करा उबेद आहे उबेद मिर्झा आणि गोलंदाजी मार्कवर परवेज पॉवर प्लेचं शेवटचं षटक पहिला चेंडू यावेळेस दिशा दिली आहे चेंडू धावतोय पाठलाग केला जातोय पाठलाग यशस्वी होईल का नाही आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार दिमाग भिडू दे साऱ्या गगनात ललकार ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार दिमागी खेळ इथे पाहायला मिळाला केवळ दिशा दाखवली चेंडूला आखोडत्या लेनचा चेंडू होता परवेजचा आणि केवळ दिशा केवळ प्लेस केलंय आणि चौकार प्राप्त केलाय बघू पुढच्या चेंडूचा कसा सामना करणार
पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक ओळखलाय मुद्दसीर, चांगलं क्षेत्ररक्षण मुद्दूचं तिथं, आणि चेंडूला अडवलं गेलंय. म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडू सुद्धा अगदी बाहेरच्या दिशेमध्ये होता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये अबिद लाला क्षेत्ररक्षक, थोडीशी मिसफील्ड झाली आणि तत्पूर्वी फलंदाजांनी घेतली एक धाव. धावसंख्येमध्ये भर झालाय 20 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. परवेज गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडला हादी खाजी. 111 धावाचा पाठलाग करतोय अर्धापूर 11 हा संघ. यावेळेस बॅटचा टॉप एज लागून आझम खानने मात्र पायाने चेंडूला अडवले, आणि तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली तिथे अभिची, आणि एक धाव सुद्धा पूर्ण. 21 धावा. जर कंपॅरिझन केलं कळमनुरी संघाचं, तर कळमनुरी संघाच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 9 धावा होत्या. खूप पुढे आहे अद्याप तरी अर्धापूरचा संघ. फुल टॉस, फुलटा चेंडूवर मोठा फटका, आणि चेंडूला पाडलं सीमा पार षटकार. धावा, चांगली सुरुवात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळाले गोलंदाजाकडून. 2 षटक निर्धारित, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 27 धावा. चला, वेळ लावायचा नाहीये कळमनुरी संघ. कारण अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळायचे. पहिलाच सामना चालू आहे आजच्या दिवसामध्ये, खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे दोन्ही संघांनी थोडस दक्षता घ्यायची आहे. जमील गोलंदाजी मार्कवर आलाय. अजून जर विचार केला तर 36 चेंडूमध्ये 84 धावाची गरज असणार आहे. सामना अजून संपलेला नाही, मॅच ऑन आहे. 36 चेंडूमध्ये 84 धावा. जर खेळपट्टीचा विचार केला तर मॅक्झिमम वेळेस हे स्कोअर पार केले जाते, चेस केलं जाते, परंतु त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. अर्धापूर संघाला जर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर फटके मारावे लागतील. पहिला चेंडू खूप दूर टाकलाय, आणि पंचाचा इशारा वाईट चेंडू असणार आहे. पहिला चेंडू गच्चाळ चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय जमील करून. जमीलच्या गोलंदाजीचा विचार केला तर जमील असा गोलंदाज आहे की या गोलंदाजाचे चेंडू मात्र खालच्या दिशेमध्ये राहतात. पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारे चेंडू गोलंदाज हा टाकतो. यावेळेस फुल पुढे, एकदम पुढे टाकलेला चेंडू, फुल्लर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जुनेद आहे तिथे क्षेत्ररक्षक, आणि एक एकच धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी आहे, कारण या अगोदर जर आपण गोलंदाज पाहिले थोडस आखुडत्या लेनचे चेंडू टाकत होते. या षटकामध्ये पुढे टाकलाय चेंडू, आणि ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जाते जमील कडून. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅटचा येज लागलाय, आणि मोठा विकेट. जो उबेद मिर्झा चांगली फलंदाजी करत होता तो मात्र बाद झालाय. माननीय यांची दमदार विकेट. कुरेशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये,
आपण पाहतोय जमील कडून थोडासा दिमागाचा खेळ खेळला जातोय. जमीलचे जर चेंडूचं वर्णन केलं तर जमीलचे सर्व चेंडू आपण पाहिले अगदी पुढे टाकलेले चेंडू होते आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या गोलंदाजाने सजवलं गेले. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू, एकदम पुढे टाकलेला चेंडू आणि चांगली गोलंदाजी ते जमीलकडून आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. वीरेन भाऊ क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच जे डिसिजन देतील ते डिसिजन असेल, तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्टंप नाहीये, नॉट आउट. अजूनही 33 चेंडू मध्ये 84 धावांची गरज आहे. या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या 3 चेंडू मध्ये आणि एक गडी बाद केलाय जमीलने. म्हणजे सुंदर गोलंदाजी आपल्याला जमीलकडून पाहायला मिळाली. यानंतर होणाऱ्या सामन्याचे दोन्ही कर्णधार आपण यायचं आहे. ज्या प्रकारे सांगितलं होतं की या गोलंदाजाने दिमाखाचा खेळ खेळतोय गोलंदाज, म्हणजे पुढे चेंडू टाकतोय आणि क्षेत्ररक्षक अगदी पुढे लावले गेले आहेत. या अगोदर जर आपण पाहिलं गेलं तर थोडस थर्ड मॅनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला थोडस समोर घेतलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये आणि त्या प्रकारची गोलंदाजी म्हणजे दिमाखदार खेळ इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा विकेटची दाद मागितली जाते परंतु पंचावर कोणताही दबाव नाही. चला कर्णधार आलेले आहेत किनवट संघाचे, उमरी संघाचे कॅप्टन माजिद भाई भट. यावेळेस पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक मिसअंडरस्टँडिंग थोडीशी झाली आहे तिथे परंतु धाव घेण्यापासून वाचू शकत नाही. धाव घेतली, काय षटक टाकले जमीलने. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. थोडंसं इक्वेशन जड वाटते कारण 30 चेंडू मध्ये 80 धावांची गरज असणार आहे. म्हणजे 30 चेंडू शक्तिशाली संघांमध्ये एबन उमरी खलील सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला हा संघ, त्या संघाचे सर्व स्पॉन्सर खलील सय्यद आपल्या सोबत जोडले गेले. या संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणजे कळमनुरी तालुक्याचा जर विचार केला तर कळमनुरी तालुक्यातील वन ऑफ दी बेस्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, एक युवा खेळाडू मुद्दसीर मुद्दू. आणि पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला मुद्दू कडून. मुद्दू एक गोलंदाज म्हणून परिचित होता मला, परंतु मागच्या काही काळामध्ये हा फलंदाजी मात्र तुफान करतोय. चेक करायचंय. यस यस, हा चेक केला जाते. तुकाराम भाऊ साखरे जिथं कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचे. तुकाराम भाऊ साखरे आपल्या हस्ते या सामन्याचं नाणेफेक केले जाईल. चला चेक केलं जाते. उमरी
आले त्याची प्लेइंग 11 लिस्ट घ्यायला त्याने आलते डबल त्याला आपणच पाठवलं. त्याला आणखी वेळ आहे भरपूर 5 ओव्हर आहेत. यानंतर होणारा सामना A1 उमरी खलील सय्यद या संघाचे सर्व संघ मालक. चला बॉल आहे फेअर डिलिव्हरी. यांच्या मार्गदर्शनावर खेळलेला उमरीचा संघ आणि स्वराज 11 किनवट या दोन संघादरम्यान पुढचा सामना होईल. यावेळेस फटका सजवलाय क्षेत्ररक्षक शिवराज आणि सुंदर झेल. हादी खाजी सुद्धा बाद झालाय. शानदार भेट. येस आमच्या पेंडॉल मध्ये म्हणलं जाते की अर्धापूर संघाचे जे मागचे 3 षटक होते ते या संघासाठी थोडं अडचणीत सापडलेत. कारण पहिल्या 5 षटकाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु मागच्या 3 षटकामध्ये मात्र हाणामारीचा खेळ आपल्याला कळमनुरी संघाकडून पाहायला मिळाला. मागचे 3 षटक खूप खराब होते. जॉनी भाऊ यांचं सुद्धा मैदानात आगमन झाले. खूप लवकर आले सर, धन्यवाद. मुद्दसिरचा तेज तर्रार चेंडू आपण पाहतोय. बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. जर कळमनुरी संघाचा विचार केला तर या संघाकडे खूप अष्टपैलू खेळाडू आहेत. आपण विकेट किपरला पाहतोय, हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. म्हणजे या संघाकडे ती क्षमता आहे. भरपूर अष्टपैलू खेळाडूचा भरणा असलेला हा संघ. पुन्हा एकदा वारंवार सुंदर गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते मुद्दसिर कडून. या षटकाचं जर वर्णन केलं तर 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि 1 गडी बाद केलाय मुद्दसिरने. पुन्हा एकदा चांगला चेंडू गुड लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू आहे. आपण पाहतोय त्याच्या अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढवत आहेत आणि त्या प्रोत्साहनाची गरज असते. गोलंदाजाला त्या प्रोत्साहनाची गरज असते, ते काम त्यांचे खेळाडू करतायत. पुन्हा एकदा म्हणजे मेडन ओव्हर, विकेट प्लस मेडन. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. पारणे फेडणारा दोन्ही तुल्यबळ संघामध्ये सामना असेल. हा जसा सामना रंगतोय तसाच तो सामना होईल.
त्याच्यापेक्षाही खतरनाक होईल. किनवट वर्सेस स्टेशन उमरी. ओय होय, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. काय नाही परवेज भाई. ओहो, एवढा विकेट किपर क्लोज असताना सुद्धा एवढी एवढी तेज तर्रार गोलंदाजी करतोय परवेज सर. परवेज सर म्हणलं तर यॉर्कर लेनचा चेंडू स्टेटच्या दिशेने टोलावून दिलाय आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. परंतु जबरदस्त अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा काढून घेतले तिथे. परवेज सरच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांची बाळापूर असो वा कळमनुरी येथे खूप मोठ्या प्रमाणात छाप आहे. ओहो, काय जबरदस्त टोलावून दिलाय पूर्णपणे ऑफसाईडच्या दिशेने. सुंदर असा अर्धापूर प्रीमियर लीग चौकार. साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. जखडून खोदून काढलाय आणि क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू थ्रो होतोय तोपर्यंत जबरदस्त अशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यात. परंतु आमचे प्रेक्षक वर्ग सांगतायत की या 1-2 धावांनी काहीच फरक पडणार नाहीये. चौकार षटकारांची आताच बजावी करावी लागणार आहे. आणि बघा टोलावून दिलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक काय जबरदस्त पवन भाऊने झेल टिपलाय. जबरदस्त मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. एक 5वा झटका. आणि मल्लिकची जागा घ्यायला आलाय तो. एक मधल्या फळीतला असा उत्तुंग चौकार षटकारांची आतषबाजी करण्यासाठी नावाजलेला सहबाज. जमील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आणि काय जबरदस्त चेंडू. एक पूर्णपणे यॉर्कर लेनचा चेंडू. परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. जोपर्यंत विकेट किपर धावून तो चेंडू तोपर्यंत एक धाव चोरून घेतली इथे. चला यानंतरचा होणारा सामना स्टेशन उमरी वर्सेस किनवट. या दोन्ही संघांना विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्स कडे येऊन आपली नाणे फेक करून घ्या. हा चेंडू टोलावून दिलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने परंतु चेंडू ही सीमेकडे नाही गेला. रिटर्न आलाय. जणू काही कळमनुरीच्या संघाच्या बाजूने चालत आहे सर्व. फलंदाजही फटकेबाजी मारत नाहीये. गोलंदाजी तेवढीच सुंदर होत आहे आणि चेंडू बाउंड्रीकडे जाणारा वापस येतोय. यामध्ये माझ्या मनानं विकेट किपरचा काहीतरी हात असणार आहे. चेंडू वापस आला म्हणजे. पुन्हा एकदा जमील. आपल्या संघासाठी 6वं षटक घेऊन आलाय तो जमील.
काय झालंय? मागेले प्रेक्षक वर्ग कृपया चला लवकरात लवकर. ओहो, काय चेंडू होता. ना विकेट किपरला समजले ना बॅट्समॅनला समजला. काय चेंडू. पुन्हा एकदा जमील बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. आणि चेंडू टोलावून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. आणि हा उत्तुंग अर्धापूर प्रीमियर लीग षटकार. षटकार आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. याच आणि याच चौकार षटकारांची आतषबाजीची गरज आहे ती अर्धापूर संघाला. कारण पुढे खूप मोठं उत्तुंग असं आव्हान ठेवलंय ते कळमनुरी संघाने. काय जबरदस्त गोलंदाजी. चेंडू आताचा रन कसा आहे? बॅटचा आहे का लेग बाय आहे? अंपायर बॅटला न लागता पायाला लागलाय चेंडू, तरी पण चोरटी धाव घेतली येते. दिवसा ढवळ्यात झालेली चोरी म्हणावी लागेल. 4 क्षेत्ररक्षक तुटून पडले होते त्या चेंडूवर, तरी पण एक धाव घेतली. पुन्हा एकदा जमेल आणि चेंडू हवेमध्ये टोलावून दिलाय. त्या खाली पवन, परंतु इथे थोडस मिसफिल्ड पाहायला मिळाली. 6 षटकाच्या समाप्तीनंतर शक्ती ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक आणि काय जबरदस्त झेल टिपलाय जमीलने. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. वर्सेस गोलंदाजाला मिळाली बुमरी. शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स म्हणजे लय भारी रे भावा. चला मुद्दू, पुन्हा एकदा मुद्दू बॉलिंग मार्कवर सज्ज. तुकाराम शहाणे साहेब आणि
किशोर भाऊ शहाणे आणि तुकाराम भाऊ साखरे यांच्या हस्ते होणारा यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक. तत्पूर्वी आपण मैदानात जाऊ आणि रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळालाय प्रेक्षकांना. जबरदस्त फटका रंगवला इथे रिव्हर्स स्वीपच्या रूपामध्ये चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. सामना त्या सामन्याचं नाणेफेक झालंय आणि किनवट संघाने नाणेफेक जिंकून अजूनही आपला निर्णय दिलाय का. ओके ओके, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तत्पूर्वी जाऊयात मैदानामध्ये अंपायरचं काय आहे. पाटील काय षटक संपलंय. ओके ओके, धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा. प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे. हो, इथंही एक चान्स होता परंतु बॉलर नाव काय. बॉलर अभित. संघाचं शेवटचं षटक घेऊन आलाय तो अभित. ओ मोहे मोहेन कांदे पोहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. मुकीदने पहिल्या चेंडूवर फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडासा मिस झालाय. एकच धावावर इथं समाधान मानावं लागले मुकीदला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज जाकीर आणि जाकीरचा इथे चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू टोलावून दिलाय. अंपायरचा इशारा चौकार. अर्धापूर प्रीमियर लीग भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाला पूर्णपणे बांधून जखडून अशी गोलंदाजी करतोय. चेंडू आलाय कुठनं मारतोय कुठनं काहीच कळत नाहीये बॅटची कडा घेऊन परंतु तरीही एक धाव. बॉलिंग मार्कवर सज्ज आणि फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा शिवराज घेतोय का आणि बघा 4 झेल टिपल्यात शिवराजने. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट.